नमस्कार मैत्रिणींनो, मुक्ताच फॅशन मराठीमध्ये मी सोनाली आपणा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते. तर बघा, आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की 4 टक्स ब्लाउजची कटिंग कशी करायची ते. तर बघा, आज मी इथे तुम्हाला एकत्रितच 3 ब्लाउजची कटिंग दाखवणार आहे. म्हणजे बघा, ते एकाच कस्टमरचे 3 ब्लाउज आहेत, तर ते मी एकत्रच तुम्हाला कटिंग दाखवणार आहे. अस्तरचा ब्लाउज आहे आणि बघा, आपल्याकडे जो पण काही असा मापाचा ब्लाउज येतो, जुना ब्लाउज जो कस्टमरचा येतो, ह्या ब्लाउजला आपण आहे असा दुसरा ब्लाउज जो आहे तो मापाचा बनवायचा आहे. तर तो कसा बनवायचा आणि याच्यावरून परफेक्ट माप आपण कशी घ्यायची ते या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत, अगदी सावकाश आणि स्टेप बाय स्टेप. तर व्हिडिओ स्किप करू नका, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आणि जर का तुम्हाला आपला व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला एक लाईक करा, शेअर करा. त्याचबरोबर जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तर चला, जास्त वेळ न घालवता आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. तर बघा मैत्रिणींनो, इथे जे आहेत ते बघा, मी इथे जे आहे बघा, हे एक अस्तर आहे इथे. यानंतर बघा, हा एक प्लेन ब्लाउज आहे आणि यानंतर बघा, हे एक अस्तर आहे. म्हणजे याच्यामध्ये बघा 2 अस्तरचे ब्लाउज आहे आणि एक प्लेन ब्लाउज आहे. ठीक आहे. तर बघा, अस्तर मी पाण्यातून काढून घेतलेले आहेत. त्यानंतर व्यवस्थित असे मी प्रेस करून घेतलेले आहेत. ठीक आहे. तर बघा, या बाजूला जे आहे हे बघा ओपन बाजू आहे आणि माझ्याकडे मी स्वतःकडे घेतलेले आहे ती बंद बाजू मी स्वतःकडे घेतलेली आहे. ठीक आहे. तर बघा, हे तिन्ही ब्लाउज मी एकत्र कट करत आहे. त्यासाठी बघा, व्यवस्थित जागोजागी इकड या बाजूला ना मी सर्व काही अस्तर जे आहे ते बघा एकसारखं ठेवून घेतलेलं आहे, व्यवस्थित एकावर एक. आणि बघा, पिना ज्या आहेत मी याला लावून घेतलेल्या आहेत. ठीक आहे. यानंतर बघा, या बाजूने मी तिन्ही कपडे जे आहेत एकसारखे बघा कट करून घेतलेले आहेत. म्हणजे बघा, इकडच्या बाजूला जर आपले हे कमी जास्त असेल कापड, ठीक आहे, तर ते आपण व्यवस्थित सर्वप्रथम करून घ्यायचं आहे. आता यानंतर बघा, आता इथे आपण हा मापाचा ब्लाउज घ्यायचा आहे. तर बघा, हा जो मापाचा ब्लाउज आहे बघू शकता, याला मी अशा प्रकारे फोल्ड करते. तर बघा, इथे बघा मी कमरेच्या इथे एक पिन लावून घेते. याला बघा व्यवस्थित फोल्ड केलं आणि जी पाठीमागची बाजू आहे ती मी वर केलेली आहे. ठीक आहे. बघा, आणि बघा व्यवस्थित एकावर एक ठेवून इथं कमरेमध्ये मी इथे कमरेच्या साईडला बघा इथे एक पिन लावून घेतली. यानंतर बघा, मुंडा पण आपण व्यवस्थित धरायचा आहे. बघू शकता, व्यवस्थित शिलाई आपण व्यवस्थित करून घ्यायचे आणि इथे पण एक पिन लावून घ्यायची आपण. बघा, मी इथे एक पिन लावून घेतले. यानंतर बघा, शोल्डर पण व्यवस्थित आपण पकडायचे आहे. व्यवस्थित असं आपण हे करायचं आहे. बघा, शोल्डर पण व्यवस्थित धरायचे आहे आपण. आणि याच्यामध्ये पण आपण इथे पण एक पिन लावून घ्यायचे, जेणेकरून माप घेताना आपलं कापड जे आहे ते सरकणार नाही, कमी जास्त होणार नाही. तर बघा, सर्वप्रथम बघा, कमरेच्या बाजूला आपण अर्धा इंच मार्जिन देतो. त्यासाठी बघा, अर्धा इंचावरती मी एक रेष देऊन घेतली. तर बघा, अर्धा इंच मी कापड खाली सोडला आणि इथून वरती बघा एक ही रेष देऊन घेतलेली आहे. ठीक आहे. तर यानंतर बघा, इथे आपण बघा एक कमरेची बाजू आहे, तर कमरेचं माप मी देऊन घेते. बघू शकता, आहे असं ठेवलं मी. बंद बाजू बघा, गळ्याची जी बाजू आहे ती मी या बाजूला घेतलेली आहे बंद बाजूकडे. आणि बघा, इथून पुढे ठेवलं व्यवस्थित आहे असं. आणि बघू शकता, इथे मी कमरेचं माप देऊन घेतलं. यानंतर बघा, गळा घ्यायचा आहे. तर आहे असंच हे मी ब्लाऊज ठेवला. बघू शकता, आहे असं एक कापड जे आहे या बाजूला व्यवस्थित केलं सरळ. बघा, इथे आपण गळ्याचं मार्किंग करायचं आहे. तर हा झाला आपला गळा तयार. आणि बघा, याच्यावरती मी मार्जिन साठी देऊन घेतलेला आहे. बघा, इथे खाली तयार गळा आणि इथे वरती आपण मार्जिन देऊन घेतलेला आहे. ठीक आहे. तर बघा, यानंतर बघा, ब्लाऊज आहे असंच ठेवायचं आहे. ब्लाऊजला आपण हलवायचं नाही. तर बघा, व्यवस्थित करून घ्यायचं आहे फक्त. बघू शकता, आहे असं मी सरळ शोल्डर करून घेतला. आणि यानंतर बघा, या बाजूला मी गळा रुंदी देते. गळ्याचं मार्किंग केलं, त्याच्या पुढे मी मार्जिन देऊन घेतलं गळ्याचं. यानंतर बघा, इथे वरती मी उंचीचं मार्किंग केलं, त्याच्यावरती अर्धा इंच मार्जिन दिलं. बघू शकता. आणि यानंतर बघा, या बाजूला जिथे शिलाई आलेली आहे आपली, म्हणजे जिथे बघा बाही जोडली गेलेली आहे, तिथे आपण बरोबर मार्क करायचं आहे आणि त्याच्या पुढे आपण अर्धा इंच एक शिलाई मार्जिन द्यायचं आहे. ठीक आहे. यानंतर बघा, इथे आहे असंच आपला ब्लाऊज घ्यायचा आहे आपण. बघा, आहे असंच ठेवलं मी, ब्लाऊज कुठेही हलवत नाही. बघू शकता. यानंतर बघा, इथं मुंड्यामध्ये मार्किंग केलं, अर्धा इंच वरती घेतलं. ठीक आहे. आणि जिथे बघा शिलाई आपला इथं शेवट झालेला आहे, एंड पॉइंट आहे, तिथे बघा इथे मी उभी रेष, म्हणजे ही आपली फिटिंगचं मार्किंग. तर बघा, अशा प्रकारे पूर्ण ब्लाऊजची जे आहेत आपली माप जे आहेत घेऊन झालेले आहेत. मार्किंग जे आहे मी सर्व जागोजागी केलेलं आहे. तर बघा, अजून एकदा मी तुम्हाला सांगते. तर बघा, इथे आपण गळा घेतला
वरती शिलाई मार्जिन दिलं. ठीक आहे, इथे बघा दुसरं मार्किंग. यानंतर बघा इकडे या बाजूची गळा रुंदी घेतली, ही आपली शोल्डर तयार पट्टी झाली. या बाजूला हे मार्जिन दिलं आणि शोल्डरच्या बाजूला मुंड्याकडच्या बाजूला हे मार्जिन दिलं. यानंतर बघा इथे आपण मुंड्याची उंची घेतली, ही आपली तयार झाली खालून बरं का. आणि इथून बघा वरती मी इथं मार्जिन दिलेलं आहे, जे आपलं बाही जोडल्यानंतर हे मार्जिन मध्ये जाणार आहे. ठीक आहे, तर बघू शकता अशा प्रकारे आपण सर्व माप जे आहेत घेतलेले आहेत. यानंतर बघा इथे मी शोल्डरची आपली जी लाईन आहे ती देऊन घेते. त्यानंतर बघा हाफ इंच हे आपलं जे आहे ते वरच्या बाजूला आपण मार्जिन देऊन घेतलेलं आहे. ठीक आहे, यानंतर बघा आपण हे जे अंतर आहे हे मोजायचं आहे. आपली जी शोल्डर आलेली आहे ते, तर बघा मी मोजते. तर 5.5 ला एक लाईन कमी आहे, तर मी तेवढंच इथे देऊन घेते. 5.5 ला 1 इंच कमी, तर सॉरी 1 लाईन कमी आहे. ठीक आहे, तर बघा याची मी सरळ रेष देऊन घेतली. आणि याच्यानंतर बघा हे आपलं तयार असणार आहे, हे मार्जिन आहे. तर बघा हे मार्जिन जे आहे तिथे बघा याच्या अशा प्रकारे आडवी लाईन मी देऊन घेतली. तर अशा प्रकारे आपला मुंड्याचा बॉक्स इथे तयार झालेला आहे. ठीक आहे, यानंतर बघा गळ्याचा बॉक्स तयार करून घेते मी. बघू शकता ही वरची लाईन मी घेतलेली आहे, म्हणजे जिथे मार्जिन आपण दिलेलं आहे, जे मार्जिन आहे तिथून आपण घ्यायचं आहे. तर बघा गळा पण मी मार्जिन जिथून आहे तिथून घेते. बघू शकता बघा गळ्याचाही मी बॉक्स इथे बनवून घेतलेला आहे. ठीक आहे, तर बघा वरचं जी गळा रुंदी आहे त्याच्यापेक्षा खालच्या बाजूला अर्धा इंच जास्त घ्यायची आहे. पण बघा इथे या कस्टमरला जास्त रुंद नकोय खालच्या बाजूने गळा, त्यामुळे मी आहे थोडासा फक्त जास्त घेतलेला आहे. बघा तुम्हाला मोजून दाखवते. तर बघा 2 इंचाला 1 लाईन कमी आहे वरच्या बाजूला गळा रुंदी. बघा इथे आपली जी आहे गळा रुंदी खालच्या बाजूला बघा 2.25 इंच 1 पॉइंट आहे. ठीक आहे, तर या बाजूला मी खालच्या बाजूला गळा रुंदी घेतलेला आहे. ठीक आहे, यानंतर बघा मुंड्याचा पण मी आकार देऊन घेते. फ्रेंच करू बघा आहे असं ठेवलं आणि बघा मुंड्याचा आकार अशा प्रकारे मी देऊन घेतलेला आहे. ठीक आहे, तर आता बघा आपण इथे मुंडा मोजायचा आहे, आपला बरोबर आलेला आहे की नाही एकदा चेक करायचं आहे. बरोबर येतो, कधी कधी कमी जास्त होतं, कारण या बाजूने जर क्रॉस कट असेल मापाच्या ब्लाऊजला तर. ठीक आहे, तर बघा इथे मी मुंडा मोजून घेते. बघा जिथे बाही जोडली गेलेली आहे तिथे बघा व्यवस्थित आपण टेप असं ठेवायचं आहे आपला. आणि मुंडा जो आहे तो मोजून घेते मी. तर बघू शकता इथे मुंडा आपला 9.25 इंच येतोय. तर बघा इथे चेक करते मी. बघा इथून म्हणजे हे आपलं मार्जिन, इथे बाही जोडल्यानंतर आपलं जे आहे इथून मार्किंग आपलं हे होणार आहे. ठीक आहे, तर बघा इथे मी आहे असं मोजून घेते, फिरवून घेते मी. तर बघा मुंडा आपला जास्त झालेला आहे, तिथे आपला इथे मुंडा आपला 9.25 आहे. बघू शकता इथे तुम्ही. बघा 9.25 येतो इथे मुंडा, इथे जास्त झालेला आहे. तर जास्त झालेला आहे तर बघा आपण ही जी लाईन आहे वर घ्यायची आहे आणि नंतर मुंड्याचा आकार द्यायचा आहे. ठीक आहे, तर बघा मी नंतर मुंड्याचा आकार देऊन घेतला. आता इथून मी मोजून घेते. तर 9.25 इंच माझा मुंडा येतोय का तयार तो मी बघते. तर बघू शकता 9.5 जास्त 2 लाईन जास्त झालेला आहे. नंतर अजून थोडं मी कमी करून घेतला, नंतर एकदा मुंड्याचा मी आकार देऊन घेते. बघू शकता 9.25 इंच आपला मुंडा बरोबर आलेला आहे. ठीक आहे, तर बघा इथे आपलं मुंड्याचं माप लागलेलं आहे, म्हणजे खालच्या बाजूने हा क्रॉस आहे ब्लाऊज. ठीक आहे, या बाजूला क्रॉस कटिंग आपण करून घ्यायचं आहे. ठीक आहे, यानंतर बघा इथे मी 2 इंच शिलाई मार्जिन दिलेलं आहे आणि कमरेमध्ये बघा 1 इंच पाठीमागच्या टक्ससाठी आणि 2 इंच शिलाई मार्जिन, म्हणजे बघा आपण कमरेमध्ये 3 इंच वाढवला आणि मुंड्यामध्ये 2 इंच आपण वाढवलेला आहे. ठीक आहे, तर बघा याची आपण सरळ रेष देऊन घ्यायची आहे मार्जिनची. बघू शकता हे आपलं असणार आहे शिलाई मार्जिन. ठीक आहे, तर बघा हे आपलं शिलाई मार्जिन असणार आहे. यानंतर बघा पाठीमागचा टक्स आपण देऊन घ्यायचा आहे. तर बघा टेप पट्टी सरळ लावायची, ज्याला आपण फोल्ड करायचं. बघा हे मार्जिन सोडून दिलेलं आहे, त्यानंतर मी टेप पट्टी जी आहे ती ठेवलेली आहे. ठीक आहे, बघा टेप पट्टी ठेवून मध्य करून घेतला आणि बघा टक्सची उंची आपल्या 4, 4.5, 5 पर्यंत आपण देऊ शकतो, किंवा हा जो गळा आहे या गळ्याच्या खाली अर्धा इंच आपला टक्स असला पाहिजे. तर बघू शकता मी 4.5 इंचावरती टक्सची जी आहे उंची देऊन घेतलेली आहे. ठीक आहे, आता यानंतर बघा या बाजूला मी अर्धा ते पाऊण इंच बघा वरती घेते क्रॉस, आणि बघा या बाजूला हा जो आपला टक्स असणार आहे तो दोन्ही बाजूला अर्धा अर्धा इंच तयार होतो, म्हणजे बघा आपला टक्स अशा प्रकारे तयार होतो पाठीमागचा.
बघू शकता दोन्ही बाजूला अर्धा अर्धा इंच, आणि बघा हे जे ह्या बाजूचं आहे अर्धा इंच, इथूनही आपण क्रॉस लाईन जे आहे ते देऊन घ्यायचे. बघू शकता अशा प्रकारे बॅक पार्टचं जे आपलं मार्किंग आहे ते पूर्णपणे करून झालेलं आहे. तर काही डाऊट असतील तर नक्की विचारा कमेंट्स करून. यानंतर बघा हे ट्रेसिंग व्हील घेते मी, आणि हे जे आपलं टक्स आहे याच्यावरती ट्रेस करून घेते, जेणेकरून हे जे मार्किंग आहे सर्व बाजूंनी म्हणजे सर्व ब्लाउज वरती ते उमटतं. ठीक आहे. आता बघा याची मी कटिंग करून घेते. बघा इथे मी कट करताना मात्र थोडं जे आहे मी क्रॉस कट केलेलं आहे या बाजूला. ठीक आहे. खालच्या बाजूने कट केलं मी, क्रॉस असं घेतलेलं आहे ते. ठीक आहे. यानंतर बघा आपला जिथे गळ्याचा कट आहे बघा मी पिन लावलेले आहे, हे मी काढून घेते. बघा जिथे आपला गळा आहे तिथे आपण कट द्यायचा आहे. यानंतर बघा फिटिंगच्या पण जागेवरती आपण अशा प्रकारे कपड्याला जो आहे असा कट देऊन घ्यायचा आहे. ठीक आहे. यानंतर बघा हे जे क्रॉस आपण दिलेला आहे बघा, हे क्रॉस पण आपण अशा प्रकारे हे कट करून घ्यायचे. आता हे क्रॉस कट का करतो माहितीये का आपण, बघा आपलं जेव्हा हा टक्स तयार होतो ना, जेव्हा आपली ह्या टक्सवरती शिलाई लागते बघा मी तुम्हाला दाखवते. बघू शकता जेव्हा आपला हा टक्स तयार होतो तेव्हा बघू शकता तुम्ही इथे हा आपला भाग जो आहे ना हा या बाजूला उतरतो, आणि या बाजूला नाही आपला हे जी आपली शिलाई आहे ना पाठीमागच्या बाजूला हे सरळ दिसायला लागते. जर आपण कट नाही केलं तर हा भाग जो आहे तो अजून जास्त खाली उतरतो. त्यासाठी बघा अर्धा पाऊण इंच आपण कट करून असा क्रॉस घ्यायचा आहे. ठीक आहे. तर अशा प्रकारे बघा बॅक पार्टची कटिंग करून झालेली आहे. आता मी ते फ्रंट पार्टची कटिंग तुम्हाला दाखवते. तर बघा इथे बघू शकता तुम्ही हे जे अस्तर आहे बघा, हे आपली बाजू जी होती ओपन बाजू मी पुढे होती. आता फ्रंट पार्टची कटिंग करताना बघा ही माझ्याकडे घेतलेली आहे. तर बघू शकता ही ओपन साईड आहे. ठीक आहे. मी व्यवस्थित अशी एकावर एक या बाजूला ना व्यवस्थित अशी करून घेतली ही साईड जी आहे ती बघा माझ्याकडे. ठीक आहे. आता इथे आपण फ्रंट पार्ट ना आता बघा इथे काढणार आहोत. ठीक आहे. नाहीतर ना आपला कपडा खूप वेस्ट होतो, त्यामुळे या इथे मी फ्रंट पार्टची कटिंग करणार आहे. तर बघा त्यासाठी काय करायचं आपण, हा जो बॅक पार्ट आहे त्यातला मी एक घेते. आता बघा वेगळ्या कलरचा घेते जेणेकरून तुम्हाला समजेल यासाठी. तर बघा इथे मी तिन्ही अस्तर जे आहेत चेक करते कुठंपर्यंत आहे. तर बघा इथेपर्यंत आहे. ठीक आहे. व्यवस्थित मी ठेवून घेतलेले आहेत. ठीक आहे. तर बघा आपला हा ना कोपरा वेस्ट जातो, त्यामुळे बघा इथे आपण फ्रंट पार्टची कटिंग करून घेणार आहोत. ठीक आहे. बघू शकता हा 4 टक्स ब्लाउज आहे आणि स्ट्रेट कट मध्ये आहे, त्यामुळे बघा मी आहे असं स्ट्रेट कट मध्ये याला ठेवलेलं आहे असं मी सरळ याला ठेवून घेतलं. ठीक आहे. तर यानंतर बघा आपण याला काय करायचंय, सर्व बाजूने आहे असं मार्क करून घ्यायचंय. बघा इथे आपलं फिटिंगचं कट दिलेलं आहे तिथे पण मी मार्क केलं. यानंतर बघा गळ्याच्या रुंदी आपली जिथे आहे तिथे पण मी एक मार्क करून घेतला. बघा याची पण सरळ रेष देऊन घेते. तर बघा सर्व बाजूनी मी आहे असं बॅक पार्ट जो आहे आपला त्याला मी बघा सर्व बाजूनी रेषा देऊन आहे असं मी त्याला मार्किंग करून इथे घेतलेलं आहे. ठीक आहे. तर या इथे बघा आपण सर्वप्रथम शोल्डरचं जे आपलं मार्किंग आहे ते मार्जिन आपण इथे देऊन घ्यायचं आहे. तर बघा अर्धा इंच मी खाली अजून एक रेष इथे देऊन घेतली. ठीक आहे. आता यानंतर बघा आपण ब्लाऊज घ्यायचा आहे मापाचा. तर यानंतर बघा आपण आता बघा बॅक पार्टचं इथं बघा आपलं हे फिटिंगचं अंतर आलेलं आहे. ठीक आहे. यानंतर बघा मी फ्रंट पार्ट काय होतं ना कधी कधी फ्रंट पार्ट थोडा कमी असतो काही कस्टमरचा, त्यासाठी बघा मी एकदा चेक करून घेते फ्रंट पार्ट. तर बघा इथे मी चेस्ट मध्ये मोजून घेते समान आहे की कमी आहे ते सर्वप्रथम. ठीक आहे. तर बघू शकता जास्त खेचायचं पण नाही आपण कपड्याला किंवा काहीच नाही, जसं आहे तसं आपण ठेवायचं आहे. ठीक आहे. तर बघू शकता इथे बघा 8.25 इंच
हे अंतर आहे. ठीक आहे, बघू शकता मुंड्यामधून बघा हुक पट्टी शेवटपर्यंत मी मोजलेली आहे. तर इथे बघू शकता इथे 9.25 इंच आहे. ठीक आहे, तर बघा ही फिटिंग जी आहे तिथून मी 9.25 इंच देते. तर बघू शकता बॅक पार्ट पेक्षा फ्रंट पार्ट इथे कमी आहे. तर बघा 9.25 इंचावरती मी मार्क केलं आणि याची सरळ रेष देऊन घेते. तर बघा आता यानंतर आपण याचा गळा मोजायचा आहे. ठीक आहे, बघा 9.25 इंच इथून जे आहे मी अंतर देऊन घेतलं. पण माझ्याकडे जे ब्लाऊज असतात ना, इकडे बघा समोरचा पार्ट गळा उतरू नये यासाठी ना बघा अर्धा, पाऊण इंच, 1 इंच ना कमी ठेवतात फ्रंट पार्ट आणि बॅक पार्ट जास्त असतो. त्यामुळे मी या पद्धतीने इथे माप घेत असते. म्हणजे बॅक पार्ट आपला जसा आहे तसा रेडी होतो आणि फ्रंट पार्ट जसा आहे तसा रेडी होतो. ठीक आहे, तर बघा इथे आपण हे अंतर घेतलं. यानंतर बघा मी समोरचा गळा देऊन घेते. समोरचा गळा देण्यासाठी बघा ब्लाऊजचं बघा हा फ्रंट पार्ट आहे आणि हुकाची जी बाजू आहे ती मी याच्यावरती कपड्यावरती ठेवलेली आहे. आणि बघा इथे शोल्डरला शोल्डर मी ठेवते बरोबर. आणि बघा इथे आपलं तयार, इथे जे आहे आपलं मार्जिन आहे आणि नंतर शिलाई झाल्यानंतर बघा इथे आपला तयार होणार आहे गळा. तर बघा त्यात इथे मी गळा ठेवलेला आहे, म्हणजे तयार गळा आपला इथे असणार आहे. ठीक आहे, आणि बघा शोल्डरला शोल्डर ठेवलं मी आणि बघू शकता इथे अशा प्रकारे फ्रंटचा आपला जो मी समोरचा गळा जो आहे बघा आहे असं मी इथे ठेवून घेतलं. बघू शकता तुम्ही इथे बघा समोरचा जो गळा आहे माझा इथे येतोय आणि बघा त्याच्यामुळे वरती मी एक मार्किंग केलं ते मार्जिनसाठी. ठीक आहे, यानंतर बघा जिथे क्रॉस पट्टी आहे तिथेपर्यंत मी उंची देऊन घेते हुक काज पट्टीसाठी. तर बघा जोडले गेलेले आहे क्रॉस पट्टी इथे. तर हे पण मी मार्किंग करून घेतलं आणि याच्यामध्ये 1 इंच वाढवून घेतलं, जो या बाजूचा टक्स आणि आपली या बाजूची जी क्रॉस पट्टी असणार आहे त्याच्यासाठी. ठीक आहे, तर बघा हे पण मी अंतर लगेच देऊन घेतलं हुक काज पट्टीचं आपल्या. ठीक आहे, गळ्यापासून ते जिथे आपली क्रॉस पट्टी जोडली जाते तिथेपर्यंत. ठीक आहे, यानंतर बघा आपण इथे बस्ट पॉइंट मोजायचा आहे. तर बघा शोल्डर ते बस्ट पॉइंट हा आपला बस्ट पॉइंट असणार आहे. तर बघा इथे आपण पकडायचं आहे असं व्यवस्थित आणि हा जो आपला फ्रंट पार्ट आहे बघू शकता मी याला फोल्ड केला. बघू शकता आहे असं मी पकडलं ब्लाऊजला. बघा याला मी फोल्ड केला असं फक्त मध्यवर्ती. बघा इथे पण आपण लावताना बघा इथे धरताना पण आपण सेंटरलाच धरायचं, जास्त खेचायचं पण नाही कपडा आणि लूज पण सोडायचं नाही. आहे असं मी धरला, जिथे आलेले आहे उंची तिथे देऊन घेतली. यानंतर बघा तसंच हे जे आपलं टक्स आहे ते पण मी देऊन घेते. इथून खाली बघा इथेपर्यंत आपला हा टक्स तयार आहे क्रॉस पट्टी आणि याच्यामध्ये हे मार्जिन. बघू शकता हे टक्सची पण मी उंची इथे देऊन घेतलेली आहे. ठीक आहे, तर बघू शकता इथे मी गळ्याचं मार्किंग करून घेते. आता बघा इथून मी गळा हे करणार आहे आणि हे आपलं मार्जिन आहे. बघा मी इथे क्रॉस करते आणि गळ्याचा बघा मी आकार देऊन घेते इथे.